नमस्कार, कोल्हापुरी खाद्य संस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत थंडीच्या दिवसामध्ये केले जाणारे पौष्टिक असे संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू। चला तर आपण लाडू कसे बनवायचे त्यासाठी लागणारे साहित्य घेतले मी इथे 1 वाटी तीळ घेतलेत, 1 वाटी गूळ, 1 वाटी मी शेंगदाणा भाजून त्याची सालं काढून जाडसर असं मिक्सरला वाटून घेतले। पाव वाटी होईल एवढं मी सुकं खोबरं किसून घेतलंय आणि इथे मी वेलची पूड घेतली आहे। वेलची मी साखरेबरोबर बारीक करून घेतली। इथे मी कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये खोबरं घातलंय। खोबरं छान असं परतून घ्यायचं। थोडंसं लालसर होत आलं की ते काढून घ्यायचं। आता मी ते काढून घेतले। आता मी घालणार आहे त्याच्यामध्ये 1 वाटी तीळ छान असे परतून घ्यायचे। चांगले तडतडायला लागले की मग त्याचा कलर बदलला की आपण काढून घेऊया। मी ते एका ताटामध्ये तीळ काढून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे। इथे मी ते तीळ थंड करून घेतलेत। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालणार आहे आणि जाडसर असं वाटून घेणार आहे। छान असं मी इथे जाडसर वाटून घेतलंय खोबरं। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालायचे आहेत। तीळ पण आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचे आहेत। मी इथं तीळ जाडसर वाटून घेतलेत। यातलं थोडं आपल्याला मिश्रण ताटामध्ये काढायचं आहे आणि थोड्यामध्ये गूळ घालायचा आहे। गूळ घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गुळातले चांगले खडे बारीक होतील आणि एकजीव होईल मिश्रण। हे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलंय। आता बाकीचं पण असंच मी मिक्सरला फिरवून घेणार आहे गूळ घालून। हे बघा हे मिश्रण मी मिक्सरला फिरवून घेतलंय। आता मी एका बाउलमध्ये हे सगळं काढून घेणार आहे। त्याच्यामध्ये घालणार आहे मी सुकं खोबरं मिक्सरला लावून घेतलेलं। इथं मी शेंगदाण्याचा कूट घातलाय 1 वाटीभर, वेलची पावडर चमचाभर। आता हे आपल्याला एकजीव सगळं करून घ्यायचं आहे हाताने। छान असं हाताने कुस्करून एकजीव करून घ्यायचं। आता लाडूसाठी लागणारं मिश्रण आपलं तयार झालंय। आता आपण याचे लाडू वळून घेऊया। मी आता याचं लाडू वळून दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे मी लाडू तयार करून घेतलाय। आता मी बाकीचे पण पटपट असे करून घेते।
सगळे लाडू इथे तयार करून घेतलेत। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।